500 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी टेंडर काढले. पहिल्यांदा टेंडर न काढता काम दिले. आरडाओरडा झाल्यामुळे टेंडर काढले. पहिला काहीतरी 542 चा रेट होता. 30 वर्षासाठी काढलं टेंडर. 30 वर्षासाठी टेंडर काढण्याची आवश्यकता नाही. आयुक्तही रिटायर्ड होत आहेत, खाते प्रमुखही रिटायर्ड होत आहेत. त्यामुळे 5-1 वर्षासाठी टेंडर काढलं तर महानगरपालिकेचा फायदा आहे. आता टेंडर मध्ये भाव भूमिग्रींनी दिला 942 रुपये. आयुक्तांना हा रेट मान्य नव्हता. अतिरिक्त आयुक्त आणि खाते प्रमुख यांनी तडजोड केली, त्याच्याशी चर्चा केली आणि चर्चेच्या अंती त्यांनी 772 रुपये हा रेट फायनल केला. आता याच्यामध्ये नॅचरली काय वाटतं की 942 रुपये होते, आता 772 रुपये झाले. त्यामुळे महानगरपालिकेचा फायदा झाला. आता नेमकं आयुक्तांना खाते प्रमुखांनी कसं फसवलंय तर हे साधं उदाहरण आहे. हा जो 942 रुपयाचा रेट होता याला 5% भाववाढ होती आणि हा 772 चा जो रेट आहे याला 7% भाववाढ झाली. म्हणजे 942 प्रमाणे दरवाढ दिली असता त्यांना शेवटी 568 कोटी 45,33,500 इतकी रक्कम मिळणार होती. 5 थोपटून रेट कमी केल्यानंतर 577 कोटी 58,54,913 रुपये हे भूमिग्रीनला मिळणार आहे. मग रेट कमी केला, भाववाढ जास्त झाली. याच्यामध्ये आयुक्तांची फसवणूक केली. त्यांची प्रामाणिक इच्छा होती की रेट कमी व्हायला पाहिजे. स्थायी समितीला देखील अंधारात ठेवलं आणि अशा पद्धतीने हा कचरा प्रकल्पाचा खर्च वाढला. काय गरज आहे 30 वर्षाची? 30 वर्षाचा न करता 5 वर्षाचा करा. भूमी ग्रीनला प्रत्येक काम मिळायला पाहिजे असं नाही. या संदर्भामध्ये आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं, कारण आयुक्तांची फसवणूक केली आहे, स्थायी समितीची फसवणूक झाली आहे, पुणेकरांची फसवणूक झाली आहे. पैशाचा अपव्यय होऊ देणार नाही. आम्ही आयुक्तांना पत्र पाठवतोय, विनंती करतोय. आयुक्तांनी जर याचा फेरविचार केला नाही तर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे 451 खाली स्थगिती मागणार.